काय बघा नेक्स्ट अगदी स्क्रीन इज विजिबल सर्वांना. अगदी म्यूट हा करा. मॅम. म्यूट करा सध्या तरी. स्क्रीन विजिबल आहे सर्वांना. येस. यस टीचर. बघा रायटिंग द यस लेटर. मॅम. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. समजलं. रायटिंग द लेटर्स ऑफ अल्फाबेट प्रॉपरली युजिंग प्रॉपर स्ट्रोक्स अँड डायरेक्शन. काय सांग इथं काय दिलेलं आहे आपल्याला लेटर्स लिहायचं सांगितलंय कोणत्या डायरेक्शननी ते. सर्वांकडं नोटबुक वगैरे आहे का? हे लिहून घेता का? हा यस मिस. बट काय लिहायचं मी तुम्हाला सांगते इकडे बघा प्रॉपरली लिहा. ह्याच्यावर क्वेश्चन विचारतात. जे त्यांनी ते ऍरो दिलेत ना ऍरो. आपण पहिल्यांदा गणपतीपुळे मंदिरला जाऊ. आराध्या आराध्या बेटा म्यूट. फक्त दर्शन घेऊन परत येऊ नका. आराध्या ह्याच्यामुळे मी सर्वांना म्यूट करत असते. आराध्या हे बघा हे डायरेक्शन जे दिले ते नीट वरून खाली हे प्रॉपरली पाहिजे ह्याच्यावरच क्वेश्चन विचारतात. हे म्हणजे डायरेक्शन कोणती बरोबर आहे कोणती नाही ह्यावर एखादा क्वेश्चन विचारला जातो तुमच्या एक्झामला. एबीसीडी ठीक आहे. दिसतात आहे का तुम्हाला हे एबीसीडी arrow? येते पण यस मिस. हे डार्क करते मी थोडस म्हणजे तुम्हाला समजेल. कॅपिटल लेटर्स काढलेले आहे आणि त्याचे ऍरो फक्त नीट पहा. मी तुम्हाला का लिहून घ्यायला सांगते म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल म्हणून. कळतात ते काय ॲरो सर्वांना कुठून कसे गेले ते. जरा मोठं मोठं लिहा म्हणजे ॲरो काढायला जागा नाही. लिहून झाल्यावर मला सांगा सर्वांनी हा. काही नाही फक्त आकार कसा काढलेला आहे त्याची दिशा कोणती दिशा म्हणजे कोण कुठून वरून खाली लिहितो का खालून वरती जातो. एक क्वेश्चन लास्टच्या एक्झामला ह्याच्यावर विचारतात फक्त. पण तो एक क्वेश्चन पण महत्वाचा असतो. कंप्लीट झाल्यावर मला सांगा सर्वांनी हा.
ॲरो नीट काढा फक्त. झालं सर्वांचं? कोणाच्या प्रयाग. दोन्ही झाले मॅडम. ओके, म्यूट कर. झालंय तर सर्वांचं होईपर्यंत थांबणार आहे मी. फक्त सर्वांचं झाल्यावर येस येस सर्वांनी हँड रेस केला तरी चालेल. वैष्णवी झालं? साईशचं झालं. ओके. प्रयागचं झालंय. अजून वैभवी, वैष्णवी. वैभवीचं झालं का? यस टीचर. ओके, ठीक आहे. आराध्या लिहिती अजून. श्रेयश झालं का? अद्विक, श्रेयश, साईशा. साईशा. साईशचं झाले. लिहितात का दोघं? अद्विक झालं का? येस, ओके, ठीक आहे. साईशा झालं बेटा? नो मॅम. ओके, ठीक आहे. वेट करते. श्रेयशचं झालं. ठीक आहे. 2-3 जणांचं राहिले. थोडा वेळ थांबू आपण अजून.
कोणाकोणाचं राहिलं होतं? आराध्या, सायशा, झालं का? आराध्या लिहिते अजून वेळ. ओके. अन्विता पण लिहिते अजून. ठीक आहे. झालं ओके, ठीक आहे. मॅम. ओके. सायशाचं पण झालं ना? आराध्या राहिली ते. वैभवीचं झालंय. टीचर. झालं आराध्या? हो. ओके, ठीक आहे. सायशा झालं ना? सर्वांचं झालं ना? कोण असं आहे का राहिलंय म्हणून आता? ज्यांचे प्रयागचं झालं, वैभवीचं झालंय, सायशचं जर झालंय, श्रेयस पण झालंय, आद्विकचं पण झालंय. ओके, ठीक आहे. घेऊया नेक्स्ट. फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी लिहायला सांगितलं की त्याचे एरर जे असतात ते कसे काढायचे, त्याच्यावर आपल्याला एक क्वेश्चन विचारलेला असतो. आज स्मॉल लेटर्सचं पण आहे लिहिण्याची पद्धत बघा. आता हे एरर्स मला घालवायला लागतील पहिले. स्मॉल लेटर्सचं पण घ्या लिहून सर्वांनी. तुम्ही ह्या इंग्लिश सब्जेक्टसाठी एक सेपरेट नोटबुक करताय ना? म्हणजे तुम्हाला परत आता समजा नेक्स्ट लेक्चरला समजलं पाहिजे कशात कोणत्या वहीत लिहिलंय ते, त्याच्यासाठी बोलते मी फक्त. सेपरेट कराच असं नाही, फक्त तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सापडलं पाहिजे हे लिहिताय ते. लिहिताय का हे स्मॉल लेटर्सचं सर्व? एरोज. येस. अद्विक काय विचार करतोय? कंप्लीट झाल्या मला सांगा सर्वांनी.
झालं मॅडम. ओके, ठीक आहे. बंद करू का? म्यूट कर, म्यूट प्रयाग. कर की. अरे किती श्रेयस झालं का? आय एम कम्प्लीट. हू सेड कम्प्लीट? कोण बोलला आता? येस, प्रयागचं झालं, अद्विकचं झालं, श्रेयसचं झालंय. साईश, मॅम कम्प्लीटेड. कोण हो बोल? मॅम झालं. ओके, ठीक आहे. साईशा, कम्प्लीट. साईशाचं झालं का? येस मॅम. ओके. आराध्या राहिली अजून, आणि हिचं नाव काय आहे? अन्विता. अन्विताच आहे ना? झालं आराध्या? नो मॅम. ओके, ठीक आहे. मीच हो गए. ठीक आहे, ठीक आहे. मीच झालं. साईशचं झालंय ना? आराध्या राहिली फक्त आता. सर्वांचं झालंय का आराध्या सोडून? आराध्या एकटी, आराध्याच राहिलंय, बाकी सर्वांचं झालंय ना? ओके, ठीक आहे. आराध्या कंप्लीट झाल्यावर सांगा. झालं मिस. ओके, ठीक आहे. यामध्ये पण सांगितलेले आपल्याला एरोज देऊन सांगितले कशा प्रकारे हे लेटर्स आपल्याला लिहायचे आहे, म्हणजे त्यांची डायरेक्शन दिलेली आहे फक्त. हे बघा, क्वेश्चन मध्ये बघा, चूज द अल्टरनेटिव्ह विच शोज रॉंग वे ऑफ द रायटिंग द स्ट्रोक. खालील पर्यायातून अक्षरे लिहिण्याची चुकीची पद्धत कोणती ते ओळखा. तो पर्याय निवडा. बघा, आता तुम्ही सर्वांनी एरोज तर लिहिलेले, एरोज देऊन तुमच्या नोटबुक मध्ये सर्वांनी पाहायचंय आणि मला आन्सर सांगायचंय चॅट बॉक्स मध्ये. त्याच्यामुळेच मी तुम्हाला लिहायला सांगितलं होतं प्रॅक्टिस होण्यासाठी. जर सर्वांनी जर मन लावून मिस 1 नंबर मिस. यस, अजून कोणाला मॅडम ऑप्शन 1. मॅडम ऑप्शन 1. करेक्ट. चालू करतायच. बोलायचं. आराध्या, बोलून झाला असेल तर म्यूट कर. हे बघा, फक्त डीच असं एक, थांबा एक मिनिट. फर्स्ट नंबरचा जो आपला ऑप्शन आहे, डीचं जे लिहिलेलं आहे, एरो जे दाखवले, हे हा करेक्ट आहे. फक्त ही जी लाईन आहे जी आपण ती वरून खाली घेतो, त्या एरो जो दिलेला आहे तो चुकीचा दिलेला आहे, म्हणून आपला ऑप्शन काय आहे? फर्स्ट. कळलं? बाकी सर्वांचे बरोबर आहे. यू असाच राईट करतात, वाय असाच करतात, एच असाच करतात. समजलं सर्वांना?
समजलं का सर्वांना? घेऊ मिस नेक्स्ट? यस मिस ओके ओके ठीक आहे. हो हो टीचर हे बघा. यस मॅम ओके ठीक आहे. यस मॅम नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द लेटर्स फ्रॉम द गिवन शेप्स. दिलेल्या आकारातून इंग्रजी अक्षर शोधून काढा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या टीचर सर्वांनी. चॅट बॉक्स मध्ये द्या आन्सर. मिस 3 नंबर मॅडम पर्याय 3 आन्सर आधीच Yes, देऊन yes. टाकलं. पर्याय 3 बरोबर आहे. सर्वांनी बरोबर दिलेले आन्सर. अद्विक, श्रेयश, आराध्या आणि हे प्रयागनी तर ओरली पण सांगितलं होतं. आणि काय नाव आहे? अन्विता. ओके ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. सोपा आहे क्वेश्चन. हे सगळे काय वेगवेगळे सिम्बॉल दिलेले आहे. फक्त थर्ड नंबरचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये एच राईट लिहिलेला आहे. आता हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. आपला टाइम आता संपलेला आहे. आपल्याला टाइमचं लिमिट फक्त 1 आवर्सचं असतं. ते ऑटोमॅटिकली मीटिंग क्लोज होत असते. आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आपलं नेक्स्ट लेक्चर आता नेक्स्ट ट्यूजडेला असणार आहे. समजलं? माहिती नाही तुम्हाला पण टाइम टेबल दिलेला असणार आहे. काय? मिस होमवर्क होमवर्क द्यायचा का? होमवर्क होमवर्क ठीक आहे घ्या. तुम्हाला स्क्रीन ए दाखव. मॅम ह्या लेटर्सची प्रॅक्टिस करा. बाकी काय नाही. ह्याच्यावर क्वेश्चन जे विचारलं न पाहता काय करायचं? न पाहता एरर्स देऊन पाहिजे. न पाहता बरं का, पाहून नाही. तुम्ही एका नोटबुकच्या पेजवर काय करायचं? हे कॅपिटल लेटर्स जे आहेत ते न पाहता लिहायचे आणि त्याचे एरर्स करायचे आणि आपले किती करेक्ट येतात ते पाहिजे बस. म्हणजे एकदा हे झालं ना, नंतर तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार की त्याचे एरर्स ते बघायलाच लागते म्हणून. आता कसं मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलं तर तुम्ही नोटबुकमध्ये पाहिलं, न पाहता तुम्हाला आलं पाहिजे बस. स्मॉल लेटर्स आणि कॅपिटल लेटर्सचे हे एरर्स पहा. बाकी काय नाही होमवर्क एवढा. नेक्स्ट लेक्चरला जसं आपलं वाढत जाईल ना हे शिकवणं, हे आता सोपे टॉपिक आहे. मग तुम्हाला नंतर नंतरचे जे हार्ड टॉपिक आहे त्याच्यावर होमवर्क दे. कळलं सर्वांना? चला कोणतरी लिव पण झालं. यस ठीक आहे बाय बाय. स्टॉप करूया आपण. बाय मॅम टीचर